नमस्कार, गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहे सगळे, बरे आहेत ना? तर बघा, आज सकाळ सकाळ येणार रानातली कामं चालू आहेत. बघा, आम्ही 2-3 दिवस बारामतीला होतो, तुम्हाला तर माहितीच आहे. आणि ही भिजवायचं राहिलं होतं. तसं पण रात्रीची लाईट होती, त्याच्यामुळे काय भिजवायचं नव्हतं. आणि आज बुधवार आहे, आज सकाळ सकाळ लाईट आली बघा पाण्याची. म्हणलं हे सगळं भिजवून घ्यावं, कारण यांना भिजवलेलं ह्याला 8 दिवस झालेलं आहे. आणि गहू आता पाण्याला आलेला आहे. म्हणजे गहू भिजवल्यापासून ना त्याला आंबवणी दिलेलं नव्हतं, हाय ना? नव्हतं ना दिलं. तर आज आंबवणी द्यायचं काम चालू आहे. घरापासला कांदा भिजवून घेतला आणि आता ही भिजवायला सुरुवात केली आहे बघा गहू. तर आपला गहू कसा उगवलाय ते मी तुम्हाला दाखवते. त्या अगोदर इकडे बघा दाजींचं काय काम चालू आहे. दाजीनं आता इतक्या स्वीटीला सोडून आलेत कॉलेजला, कारण स्वीटीचं कॉलेज आहे, ती गेली. आणि इकडे बघा ही आंब्याचं झाड लावलेलं आहे ना असं, तर याला वाऱ्याने असं कलतंय ना, म्हणून ह्याला आधार म्हणून ही अशी काठी लावली आहे बघा. फुटलाय, चांगला फुटला. इकडचं पण झाडं सगळी चांगली फुटले. तर आणि इकडं आहेत दाजी. तर दाजी म्हणले आपला गहू कसा उगवलाय कसा नाही ते दाखव म्हणले आपल्या यूट्यूब फॅमिलीला, म्हणून मी व्हिडिओ चालू केलाय बघा. तर हे बघा इकडून असं पाणी चालू आहे. ही एकदम मोठा वाप आहे, सगळ्यात मोठा वाप आहे बरं का ही. त्याच्यामुळे ह्याला ना लय वेळ लागलाय. पाणी म्हणजे काय झालंय, 2 वाफ्याचं 1 वाफा केलेला आहे एका साईडला आहे त्याच्यामुळं. आणि बघा ही वाफा ना, ह्या वाफ्यावरती मी पाणी लावलं. दाजी गावात गेल्यावरती कांद्यावरती जी पाणी चालू होतं ना, ती पाणी मी म्हणजे कांदा भिजवायचा झाला इकडं पाणी घेतलं. ही वाफा भिजायला कडायला यायच्या अगोदर मी घरी गेली, झाडून काढलं, भांडी घासली, कपडे सगळी निरम्यात घातली, सगळं जिथल्या तिथं ठेवलं आणि आले माघारी. तरीसुद्धा ही वाफा अजून कडायला गेलेला नाही बघा. आणि दाजी मोठा वाप आहे ना. हा मोठा वाफा आहे. आणि दाजी ना गावातनं ताईला सोडून आले कॉलेजला बसमध्ये. आणि आल्यावरती म्हणते अजून एकच वाफा चालू आहे. आता ती पाणी खातंय इतक्या दिवस, 8 दिवसातनं पाणी देतोय म्हणल्यावरती ती रान पाणी पण खातंय आणि वाफा पण मोठा आहे, त्याच्यामुळे एकाच वाफ्यात चालले पाणी. हे बघा अजून कडलं नाही आलं, बघितलं का? इथं कोरडं राहिले. 30 तारखेला गहू पेरला, 1-2 तारखेला पाणी दिलं. हा, मग आज जवळ 10 तारीख, 10 दिवस झाले ना. 11 तारीख आहे आज, 10 नाही. सगळं उगवलं. हे बघा इथं पाणी आले आताशी, सगळा उगवलाय गहू, चांगला उगवलाय. आणि गहू आहे ना, कुठलं बी वगैरे काय आणलं नव्हतं नवीन विकत. आपलं जे घरचा गहू होता ना गेल्या वर्षीचा आपण रानात पेरलेला, तेच गहू पेरून घेतलाय बघा. पण मस्त असा उगवलाय, सगळं रान हिरवंगार झालंय. अजून थोडंसं गहू वाढला ना थोडा, ही काळं दिसतंय ना, ते थोडं सुद्धा दिसायचं नाही. औषध खुरपून घ्यावं लागेल, औषध खुरपून घ्यावं लागन, गवत काय जास्त नाही दिसत आहे. आणि इकडं बघा हे आपलं शेवग्याचं झाड मी लावलेलं मस्त असं आता एकदम उंच गेलेलं आहे बघा. मी एकदा ना इथं व्हिडिओ बनवला होता या फुलांसाठी. इथं फुलं ही लय आलते ना, हे काय म्हणते त्याला, टणटणी. हां, तर याला ना लय नावं सांगितली होती तुम्ही, बरीच नावं सांगितली होती, काय 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 माझ्या काय ध्यानात नाही. तेव्हा ह्या शेवग्या झाड, अयो ह्याला फुलं आलेत की व, शेवग्याला ही फुलंच आहेत की. आता शेंगा येते ना शेवग्याच्या. आणि इथं पण शेवगा होता बघा, पण ही शेवगा काही नीट आहे नाही, कारण आहे ना इथं ना ट्रॅक्टर ही आला ना मोडून जातोय. 4-5 वेळा शेवगा ही मोडला, नाही तर इथला पण लय भारी आला असता. हा, एक राहिला चांगला. आणि ही काय आहे या, ही कशाची फुलं आहेत? टाकळ. हा, शेळ्या लय खातात ही टाकळीची झाडं, नंतर ही टणटणीची लय खातात. मी शेळ्या होत्या ना आपल्याकडं, तेव्हा इथं बांधायला आणल्या ना खायची बघा. होय, नाही मेळ जुळायला काय झालं काय, मला माहिती नाही काय दारी धरायची. रानातली कामं सगळी माहिती आहेत मला. मग नाही आलं, उलट चांगलं झालं तुम्ही आलात म्हणून मी व्हिडिओ बनवायला घेतला, नाही तर मी व्हिडिओ नव्हती बनवणार. पण मला सगळी कामं माहिती आहे, दारी धरायची माहिती आहे, खुरपायचं माहिती आहे, गहू कापायचा माहिती आहे, बांधायचं माहिती आहे, ज्वारी काढायची माहिती आहे, ज्वारी मोडायची माहिती आहे, त्या मसनीत टाकायची पण माहिती आहे. हा, सगळी माहिती आहे मला रानातल्या कामाची. सगळी कामं केलीत मी, असं नाही की नाही केली. दारी धरायची पण माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे ना. हा, रात्रीचं हे आता गहू भिजवायचे आहे ना, म्हणजे आता गहू मोठा झाला, गुडघे इतका आला ना, त्याला लोंब्या यायला लागतात, लोंब्याच म्हणतात त्याला. ती यायला लागले ना त्यावेळेस पाण्याला कमी पडून द्यायचं नसतं, कारण त्यावेळेस आहे ना गहू असा भरायला लागलेला असतो, आहे ना, भरायला लागलेला असतो. त्याच्यामुळे ती पाणी कमी पडून द्यायचं नसतं. पाणी जास्त असलं ना की असा चांगला भरतो, नाहीतर मग किचकाट होतो. त्याच्यामुळे पाणी जास्त द्यायचं असतं. आणि रात्रीची लाईट होती, निम्म्या रात्रीचं पाणी द्यायचं होतं दाजींला खाली. आता गहू आता इतका दाट आहे म्हणल्यावरती ती पाय पडणारच आहे. अहो ती उठतं नंतर ना, उलट गव्हाला असं खुरपताना सगळं झोपवतात, नंतर ती उठतं. तर मी काय सांगत होती, हा, रात्रीच्या लाईटीला ना
दारी धरायची होती तर दाजी उठलं नाही तर किती उठवलं तरी थंडी वाजते म्हणून मी एकटीने दारी धरली होती. आणि मला सांगता वय मग मी कुठे गेलतो तुम्ही वय इथं त्या साऱ्यात झोपलेलात की निवांत. मी एकटीने दारी धरली होती माहितीये का. ह्या वर्षीचं सांगते का गेल्या वर्षीचं गेल्या वर्षीचं या वर्षीचं ह्या वर्षीचं नाही. ह्या वर्षी अजून गहू एवढाच आहे की आवं. हा पण लय भारी. हा एकच पाणी दिलं तू सांगते रात्रीचं पाणी धरलं. आता एकच पाणी दिलंय हो, पण त्यावेळेसच सांगते या. त्या साईडला बघा आंब्याची बाग आहे मस्त अशी. आंब्याला आता तूर आला या. आला आपल्या आंब्यांना नाही आला. आला सकाळीच बघितलं आलाय का. शेंड्याला तू या वर्षी आहे तर बघा आंब खायला. गेल्या वर्षी आंबच नव्हतं. गेल्या वर्षी आंबच लागलं नाही तर कुठं तरी एखादा आला नाही तर आंबच नव्हतं गेल्या वर्षी. कशामुळं काय माहिती. चांगला आला बरं एकदम एकच नंबर. गहू भारी आलाय. काल इकडचं रान काकरून घेतलं अजून डबल काकरून घेतलं बघा. कारण आहे ना त्याच्यात लोटर मारायचं होतं. काय झालं नाही डायरेक्ट पेरायचं तर काय पेरायचं गहू. राजांचं ना गडीत मन बदलतंय बघा. गडीत म्हणतात काय पेरायचं गहू. गडीत म्हणतात काय ऊस. गडीत काय मका मका. बघितलं का. नक्की पेरायचं काय मग. याच्यात किळी लावायची होती. किळी लावायची म्हणले. पांडतात्याचा आणि ह्यांचा विचार झालेला. ऊस पेरायचं नसतं. पेरायचं नाही ऊस लावायचा असतो. माहिती आहे की मला. लागण केली की आवं मी. हा ह्याच रानात ऊस होता की आपल्या. गहूच करू गहूचं बियाण पाहून झालं का गहूच फायनल. नाही काय परत ताप होतो आपल्याला. काय की दुसरं पीक केलं की त्याला आपदाचं गव्हाचं कसं मग आबदायला नको. आबदल्याशिवाय ही शेती आहे का. बदल्याशिवाय आपल्याला लागतं ना इकडे तिकडे जायला. टाइम भेटतो नाही भेटत असलं मग ते ऊसाला काय पाणी दिलं की झालं. खुरपलं की. नाही तुमच्या मनाने बघा. परत म्हणू नका तू अशी म्हणली तशी म्हणली. नाही 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 ते तुमच्या मनाने बघा. माझं काय नाही. मग काय काय सुद्धा नाही. गव्हाचं बी विकतचं पाहिजे होतं. हे गहू चांगला खायला टाकावं लागणार भरपूर जरा. मग टाकायचं खायला तसं पण टाकले ना. टाकले ना खायला टाकले. तसली आणली होती ना गोणी तुम्ही. 26-26-0 ही शेवगा फुटलाय की आवं. त्याचं काय करायचं. हा? की काय ही त्याला उभं कर. ते काय येत नसतं ते. का चांगलं फुटलं या. सारखं परत येतं तिथं अडचण. हा ट्रॅक्टर सारखं येतो या. हे तर आला एक झाला बास झालं. किती शेंगा खायच्यात तेव्हा. पूजाला प्रियंकाला ना आपल्याला झाल्या म्हणजे बास गावात द्यायला आहे का नाही. तर चला आता ही वापा भरलाय. ही वरचं पाणी येतंय व इकडं. चला आता चला आता ही दार मोडायचं मस्त असं. ह्या वाफ्यावर पाणी लावायचं मग ही वाप पटापटा भरत्यानं. ते काय पटपट जातं त्याचं काय नाही. माझी कपडे धुवायची राहील तर आज थंडी जास्त नाही म्हणून बरं झालं. सगळं काम उरकून घेतलं. पाणी चालू झालं. प्यायचं पाणी भरलं. वापरायचं पाणी भरलं. भांडी घासली. कपडे निर्म्यात घातली. सगळा स्वयंपाक उरकून घेतला. आता सकाळचे 9:15 वाजले असते. 10 वाजता आले. 10 वाजत किती वाजले नक्की फायनल. 9:45. 9:45 म्हणजे 9 वाजता इथून ताई गेलेली. तेव्हापासून मग माझी कामं चालू आहेत. पाण्याला आणता बघ कांदा पण चांगला. कांदा पण आलता आणि गहू पण आलेला आहे. गव्हात ये बघा चिरा पडायला लागलेत बघा. नाही ह्याला लय मस्त मस्त टायमर पाणी बसलं. हा ना ही ओलच आहे अजून खाली. या रानात कांदा होता बघा आपल्या. ह्या पाण्यात तर आता फार खुरपायच्या पुढे जाईल. हा कसलं भारी दिसतंय या. वापच्या खुरपावत लागेल ह्याला. मोडा पडदिशी दारा. आता मी व्हिडिओला करते एंड आता इथंच बाद झाला. सकाळ सकाळ म्हणलं कामं चालू आहेत कशी रानातली तुम्हाला दाखवावं सांगाव म्हणून व्हिडिओ चालू केलेला. ही दारं मी मोडून गेलती बघा. आता दाजी आलेत मोडायला. असं पाणी सरळ होतं ना ती ह्या साऱ्यावरती लावलं पहिलं. ओके लय पटपट पाणी चाललंय आता. धरा तुमचा मोबाईल. तोडावं लागेल काय हा कस काय आलाय गहू नक्की सांगा कमेंट करून. चांगला आलाय का दाट पातळ कसा झालाय ती. आणि व्हिडिओला करते इथंच एंड आता. बाय बाय.